सर, मॅडम. हा कोण? मॅडम, मी बँकेतून आलोय. मनी रिकव्हरी एजंट आहे. तुम्ही पैसे अजूनपर्यंत भरले नाही आहेत. माझा नवरा 10 वर्षांपासून दुबईत आहे. ते जितके पण पैसे पाठवतात मी सगळे लोनसाठी देते. तुम्हाला माहिती आहे ना, मागच्या 2 महिन्यांपासून माहिती नाही काय झालं. ते नीट पैसेच पाठवत नाहीये. फोन पण ट्राय करते, त्यांचाही फोन नाही लागत आहे आणि कंपनीचाही फोन लागत नाहीये. मी नक्कीच तुमचे पैसे परत करेल, थोडा वेळ द्या मला. मॅडम, आतापर्यंत तुम्हाला खूप वेळ दिलाय मॅडम. आतापर्यंत तुम्ही पैसे भरलेच नाहीत मॅडम. प्रत्येक वेळी तुमचं हेच कारण असतं. तुम्ही असे ओरडत का आहात? 2च महिने नाही दिले ना, मला थोडा वेळ द्या, मी नक्कीच तुमचे पैसे भरील. आजूबाजूला बरीच घरं आहेत, हळू बोला. आमचा स्टाफ येतो तेव्हा हेच कारण सांगून त्यांना पळवून लावता तुम्ही. रोज हेच करायचंय का आम्ही? थोडासा वेळच तर मागते ना तुम्हाला, रिक्वेस्टच करते ना. मॅडम, आधीपासून तुम्हाला खूप वेळ देण्यात आलाय, आता देऊ नाही शकत मॅडम. तुम्ही आजच पैसे जमा करा. मी कसं पे करू शकते? माझ्या नवऱ्याबद्दल तिकडे काय झालंय, कुठे आहे ते काही माहिती नाहीये मला. पैसे नाही पाठवलेत त्यांनी, थोडा वेळ द्या मला. मॅडम, 2 महिन्यांपासून व्याज भरलं नाहीये, मुद्दल दूरची गोष्ट आहे. 2 महिन्याचा बॅलन्स तसाच पडलाय. ठीक आहे, बस एकदाच थोडा वेळ द्या मला. आतापर्यंत नीट भरलंय ना मी, बस थोडा वेळ द्या मला. नाही मॅडम, आज पैसे जमा केलात तर ओके, नाहीतर मी इथेच बसून राहतो. तुमचं तुम्ही अरे पहा. हे काय? तुम्ही असं कसं कोणाच्याही घरी बसू शकता? मी म्हणते ना पैसे देते म्हणून, तुम्ही निघा प्लीज. नाही मॅडम, तुम्ही जोर पैसे देत नाहीत, मी इथेच बसून राहणार आहे, हलणारही नाहीये. हॅलो. हॅलो. हा शरद, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय, तुम्ही आता येऊ शकता का? असं आहे का? बरं, मी येतो. ठीक आहे. रमिया, थँक गॉड तुम्ही काय आलात. झालं? फोन केला तू? हो, 2 महिन्यांपासून यांचं लोन पे नाही केलंय मी. आता सगळी पेंडिंग अमाऊंट आत्ताच्या आत्ता भरा म्हणून हे आता इथेच बसल्यात, निघत नाहीयेत हे. तुम्ही कोण आहेत सर? सर, 2 महिन्यांचं व्याजही नाही भरलंय यांनी. अच्छा, उठू तुम्ही नको. बँकेतनं आलात का? हो सर. ते सगळं ठीक आहे सर, पण इतक्या वर्षांपासून आता व्यवस्थित भरतायत ना? 2 महिने नाही भरले तर इतका प्रॉब्लेम झाला का? नाही सर, प्रत्येक वेळेला काही ना काही कारण देऊन टाळतात. सर, जरा शांतपणे बोला, जवळ फॅमिलीज आहेत. पैसे द्या ना, शांतपणे निघतो ना मी. सर, तुम्ही आधी शांतपणे बोला. फर्स्ट ऑफ ऑल, यांचे हस्बंड घरी नाहीये आणि तुम्ही पैशांसाठी यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत तशी. हा, आणि वरतून ओरडता पण आहे. तुम्हाला थांबवलं तर तुम्ही रागवताय. तुमची पोलीस कंप्लेंट करू का? पोलीस कंप्लेंट? हा करा ना सर, मी डायरेक्टली त्यांच्याशीच बोलतो आता. जर एखादी बाई घरी एकटी आहे तर तुम्ही तिला धमकी द्याल का आणि वरून पोलिसांशी बोलाल का? तुम्ही बँकवाले कस्टमरशी असंच वागता का? जर आम्ही कर्ज घेतलं तर आम्ही छोटे झालो का? सगळ्याच लोकांच्या घरात जाऊन असंच बोलता? अरे काही तर बोला ना. 2 महिने झाले पैसेच दिले नाहीत सर, म्हणून आता येऊन बोलावं लागतंय. फक्त 2 महिन्यांचंच पेंडिंग आहे ना, पे करायला वेळेसाठी रिक्वेस्ट असता करते ना मी. सर, हे किती वर्षापासून तुमच्या बँकेतनं कर्ज घेतायत हे मला माहिती आहे. सगळं व्यवस्थित देतायत ना, पण मागच्या 2 महिन्यापासून कोरोनामुळे यांचा बिझनेस बंद आहे, सॅलरीज नाही आल्या म्हणून नाही दिलं. सो तुम्हाला रिक्वेस्ट करताय, तुम्ही समजून घ्या ना. तुमचं नाव काय आहे? माझं नाव राम आहे सर. राम, ठीक आहे, तुम्ही जा, मी मॅनेजर सोबत बोलेल. एकटी बाई घरात आहे आणि तुम्ही असं येऊन धमकी देता घरात? सगळ्यांच्या घरात जाऊन असंच बसून बोलता का? ठीक आहे मॅडम, तुम्ही येऊन मॅनेजरशीच बोला. ठीक आहे, हो, तुम्ही मी जा, जाऊन आम्ही बोलते. बोलू. तुम्ही निघा आता. काळजी करू नको रमिया. इज्जत जाते यार आता. हम्म, मी सगळं नीट पे करते, पण 2 महिने नाही केले तर इतका आरडाओरडा. ठीक आहे, बापरे. आपण आताच मॅनेजरशी जाऊन बोलू. हो, नाहीतर ठीक आहे. लोक असे येऊन धमकवत राहतील. हम्म, जर पुन्हा कोणी इथे येऊन तुला धमकवलं ना तर मला फोन कर. ठीक आहे. मी थँक येतो, यू. बाय. हो, बाय. हो. हा बोला. हॅलो मॅडम, माझं नाव अशोक आहे. हम्म, मी वर 2nd फ्लोअरला राहतो. ओके. मॅडम, माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून मी आज काही जेवण बनवलं ओ. नाहीये. काही ग्रेव्ही असेल तर देऊ शकता का? ओ, अच्छा. 1-2 मिनिटं थांबा, मी आत्ता घेऊन हम्म. येते. हा, हे घ्या, थँक्यू मॅडम. काही हरकत नाही. हम्म. आलात तुम्ही? हम्म. या.
2 मिनिट थांबा हा, मी आता तुमच्यासाठी कॉफी आणते. जाऊन घेऊन ये. हे घ्या, कॉफी घ्या. थँक्यू. अहो ऐका, तुम्हाला माहितीये काय झालं? काय झालं? आपल्या वरती ना कोणीतरी नवं भाडेकरू आलाय. बॅचलर आहे वाटतं. असं आहे का? हो ना, आज आपल्या घरी पण आला होता. कशाला आला तो? काही नाही हो, मला वाटतं त्या मुलाची तब्येत ठीक नाहीये म्हणून काही ग्रेव्ही मागायला आपल्याकडे आला होता. ठीक आहे, तू ग्रेव्ही दिली का? हो, दिली ना मी. हो, खरंच चांगलं केलंस तू. हम्म. आता जेव्हा तू सांगितलं, काही वर्षांआधी मीही बॅचलर म्हणून जेव्हा इथे राहायचो, त्यावेळेला एक घटना घडली, ती मला आठवली. हम्म. काय झालं होतं तुम्हाला? त्यावेळेला एक दिवस मी घरी एकटाच होतो. हम्म. बाजूला अजून एक फॅमिली होती. हम्म. आणि जेव्हाही मी ऑफिसमधून थकून घरी यायचो ना, मी काहीही मागितल्याशिवाय मला घरी येऊन जेवण द्यायचे ते. अच्छा. आणि फक्त तेच नाही, काही सण वगैरे असतील तर ना, फराळ बनवून मला पाठवायचे. आता तू जे सांगितलं ते ऐकून माझ्या त्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्यात. त्या मुलाचं ऐकून मला जरा दुःख वाटलं. मला पण त्या मुलाला बघून दया आली होती. म्हणत होता माझी तब्येत ठीक नाहीये. ग्रेव्ही मागत होता तेव्हा मला वाईट वाटलं. बॅचलर्सचं आयुष्य असंच असतं का? असं कोणी येऊन मदत मागितली ना, ती करायची. माझं सौभाग्य आहे तुझ्यासारखी बायको मला मिळाली ते. खूप कौतुक झालं हा. इतकं काय आहे? ठीक आहे. तशी आज कुठली भाजी बनवली होती? विशेष काही नाही, वांग्याचं भरीत केलं होतं. हो, तुम्हाला आवडतं वांग्याचं ना? भरीत. मी ताटं घेते, तुम्ही फ्रेश होऊन जा, मग आपण सोबत बसून जेवण करूया. ठीक आहे? जेवल्यानंतर त्या मुलाला जाऊन भेटूया. हो ठीक आहे. माझ्या डोक्यात तर सतत तेच येतंय. ज्या पद्धतीने त्यांनी मागितलं ना, खूप वाईट वाटलं मला बिचारा. फ्युचरमध्ये आपल्या मुलांना अशा परिस्थितीची सामना करायला नको याची काळजी घेऊ आपण. खरंय. हा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुला सगळ्यात आधीच सांगतोय. ठीक आहे? हा, ठीक आहे. पुढच्या वेळी या बाजूला येशील तर घरी नक्की यायचं. हा हा. सर. नाही रे, सुट्ट्या वगैरे काही मिळत नाही. सर. 1 मिनिट होल्ड कर जरा. काय आहे? इथे रोहित. हो, मीच आहे. मला कर्जाने काही पैसे हवे आहेत सर. ओ अच्छा, या ना आत, या ना. अरे ऐक ना, मी पुन्हा तुला कॉल बॅक करतो. हो ठीक आहे. या ना आत, या ना. तुम्ही बाजूला बिल्डिंगमध्ये सतीश राहतो त्याच्या पत्नी आहात का? हो हो सर. काय झालं, व्याजावर पैसे हवेत का? हो सर. त्याचं असं आहे की इथे मी व्याज खूप जास्त घेतो आणि त्यावर तुम्हाला ब्लँक पेपरवर सही करावी लागेल. तुम्हाला हे सगळं मान्य आहे ना? हो, हरकत नाही सर. ठीक आहे. तुम्हाला आता किती पैसे हवेत? ते मला 2 लाख हवे आहे सर. काय, 2 लाख हवेत का? हो सर. ब्लँक पेपरवर सही करायचं सोडा, पण तुम्ही कुठलं डॉक्युमेंट आणलंय का? सर नाही सर. अरे असं कसं होईल? कुठल्याही डॉक्युमेंट शिवाय मी तुम्हाला 2 लाख रुपये कसे देऊ? थोडी दया करा सर. माझ्या नवऱ्याच्या ऑपरेशनसाठी 2 लाख मागतायत, म्हणून मला पैशांची गरज आहे. प्लीज नाही नका म्हणू सर. हे बघा, तुमचा प्रॉब्लेम तर मला कळलाय, पण असं कुठल्याही डॉक्युमेंट शिवाय तुम्हाला उधारीवर पैसे देणं जरा कठीण पडतंय. प्लीज सर, थोडी दया करा सर. नाही, तुम्ही गोष्ट समजून घ्या. तुमच्यासारख्या संकटामध्ये अडकलेल्या लोकांसाठी मी बिझनेस सुरू नाही केलाय. माझ्या बिझनेसचा उद्देशच पैसा कमवणे हा आहे. मला कुठल्या उद्योगात जर फायदा दिसत नसेल तर तो मी करणारच नाही. कुठल्याही धंद्यात कुठलाही फायदा दिसला तरच मी तो करीन. प्लीज सर, एकदा प्लीज मदत करा. या मुलीवर विश्वास ठेवून जितका पैसा देता येईल तितका देऊ शकतो, पण मी जे मागीन ते ही मुलगी मला देऊ शकेल का, ही गोष्ट मला माहीत नाही. आणि पैसा घेऊन जर नंतर ही नाही म्हणाली तर माझा सगळा प्लान मातीमोल होईल. आता करायचं तरी काय करायचं? काय सर, तुम्ही इतका का विचार करत आहात? एकदा हेल्प करा सर. ठीक आहे, तुम्ही हे बघा, तुम्ही जसे मागताय तसे 2 लाख रुपये मी तुम्हाला दिले, तर त्या बदल्यात तुम्ही मला काय देऊ शकाल हे तर सांगा. प्रत्येक महिने बरोबर इंटरेस्ट देईल सर. अरे नाही, इंटरेस्ट तुम्हाला आता कोण मागताय?
मी तुम्हाला जर आत्ता पैसे दिले तर त्या बदल्यात तुम्ही मला काय द्याल हे विचारतोय. मी कुठल्याही क्षणी तुम्हाला कुठलीही मदत मागू शकतो. करू शकाल का तुम्ही? काय? मी काय मदत करू शकते सर? मला नीट कळलं नाही. अरे देवा, तू इतकी मोठी ट्यूबलाईट आहेस का? सर प्लीज सर, माझ्यावर विश्वास ठेवून मला पैसे द्या सर. कसंही करून मी पूर्ण पैसे परत करेल सर. ठीक आहे, तू थांब, मी आलोच. तर आधी बसा तर. हं. हे घ्या तुमचे 2 लाख रुपये. आणि हे घ्या ब्लँक पेपरवर साईन करा. या कोऱ्या कागदावर मी काय लिहिणार आहे तुला माहिती आहे का? नाही, माहिती नाही मला. जर तू माझं व्याज वेळेवर परत करू शकली नाही तर मी तुला घरी आणून घरची सगळी कामं तुझ्याकडून करवून घेईन असं लिहीन. आणि जोवर माझी उधारी वसूल होत नाही तोवर तुला माझ्या घरी काम करावं लागेल. काय सर? काय बोलताय तुम्ही? हे बघा, हीच माझी अट आहे. तुला पटत असेल तर पैसे घेऊन निघू शकते. जर पटत नसेल तर माझे पैसे परत कर. मला काहीच हरकत नाहीये. कसंही मला माझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचा आहे सर. आता माझ्या डोक्यात तेच आहे. जसेही ते ठीक होतील तर कसंही तुमचे पैसे परत करेल सर. ठीक आहे, ठीक आहे. पैसे घेऊन निघ तू. बघूया तू पैसे परत करतेस की नाही. हं. हा कोण? गुड मॉर्निंग मॅम. माझं Good नाव अशोक आहे. मी Amazon नेटवर्क सोल्युशन्समधून आहे. हं. आमची कंपनी काय करते की जिथे जिथे नेटवर्क वीक आहे तिथे तिथे आम्ही जाऊन नेटवर्क टावर्स लावतो. आणि हं. या एरियामध्ये नेटवर्क जरा बरं. वीक आहे आणि तुमची हं. बिल्डिंग जी आहे ती टावर लावायला एकदम आयडियल आहे मॅम. तर ओके. याबद्दल तुम्हाला विचारायचं होतं. तुम्ही इंटरेस्टेड आहात का मॅडम? इंटरेस्ट तर आहे, पण प्रॉब्लेम येईल म्हणत होतात ना, रेडिएशनमुळे कॅन्सर पण होतो. हां. तर नाही त्याचीच मॅम, भीती ही आहे. जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे. घरी मुलं पण आहे, म्हणून मला भीती वाटते. ओके. नाही मॅम, असं काही होणार नाही. ही हं. जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे बरं. कुठलाच त्रास होणार नाही. बरं. तुम्ही रेडिएशनची चिंता करूच नका. ओहो. ठीक आहे ना मॅडम? ओके. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला ना जागेचा चांगला रेंट सुद्धा देऊ ना. हं. तर तुम्ही किती तयार पे कराल असाल तर 90,000 मॅम. 19 की 90? 90 90,000 90? मॅम. मग ठीक आहे. 90,000 देऊ आम्ही. तर 90,000 आम्ही दर महिन्यात तुम्हाला हं. देऊ. जर तुम्हाला हे सगळं मान्य असेल तर मी ॲग्रीमेंट साइन करून घेईन. हं. तर नाही, तुम्ही ते ह्यांना पण एकदा विचारावं लागेल ना. मी डिस्कस करून नंतर तुम्हाला कळवते तसं. पण एकदा मी क्रॉस चेक करून घेते. उगाच काही प्रॉब्लेम वगैरे झाला तर अरे मग नाही मॅडम, काहीच त्रास होणार नाही. आम्ही सगळंच ॲग्रीमेंटमध्ये लिहू. 100% नो प्रॉब्लेम. आणि हे जे तुमचं घर आहे याचे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्या नवऱ्याच्या नावानेच आहे ना? हो. तर मग असं असेल तर जे काही आम्ही रेंट देऊ ते तुमच्या नवऱ्याच्या अकाउंटला जाईल. ओके. ज्याच्या नावावर घर आहे ना त्याच्याच अकाउंटला जाईल. हं. तर सरांच्याच अकाउंटला जाईल. तर कधी कन्फर्म कराल मॅम? उद्या सकाळी या. ते पण सकाळी सर घरीच घरी असतील. असतील? हो, राहतील. ओके मॅडम. अजून एक गोष्ट, उद्या ते सकाळी काय 10 की वाजेपर्यंत या हं. तेव्हाच बोलणं होईल. तर डिटेल सगळे तुम्ही त्यांनाच जे काही सांगा. घराचे डॉक्युमेंट्स असतील जे तुमच्या नवऱ्याच्या हं. नावाने आहे, सरांचं आधार कार्ड, ओके. रेशन कार्ड, सरांचे जे अकाउंट हं. डिटेल्स आहे ते सगळे. कारण रेंट आम्ही सरळ सरांच्या अकाउंटमध्ये हं. टाकू. आणि त्यानंतर एक छोटीशी प्रोसेसिंग फी आहे मॅम. प्रोसेसिंग फीस हो का? मॅडम. प्रोसेसिंग फीस कशासाठी? ते आम्ही घरावरती ते सगळं टावर लावणं, ती अमाऊंट तुम्हाला रिफंड होईल. ते आपलं पहिल्या महिन्यात रेंटसोबत रिफंड सुद्धा येईल. 10,000 एक्स्ट्रा येतील. सो ओके. ते 10,000 आता मिळू शकतात का मॅम? आता कसे मी 10,000 देऊ शकते? ते आल्यानंतर मी त्यांच्यासोबत डिस्कस करून नंतरच देऊ शकेल. तर तुम्ही उद्या या ना. ते मॅम तुम्ही उद्या जर आता बोलूया. पैसे दिलेत ना तर उद्या येताना मी रेंट ॲग्रीमेंट घेऊन येईल. तुमची सही झाल्या काम सुरू करेल. आता तर महिना संपत आलाय ना. जर आता आम्ही काम सुरू केलं तर पुढच्या महिन्यापासून रेंट येणं सुरू होईल. सांगते ना मी त्यांच्याशी बोलावं लागेल म्हणून. त्यांच्याशी बोलल्यानंतरच तर कळेल ना की ओके आहे की तर नाही. असं आहे का? तर जर तुम्ही आता फोनवर बोलू शकलात तर त्यांनी हो म्हटलं तर तुम्ही देऊ शकता ना. मी कशी देऊ शकते? आत्ताच तुम्ही येऊन डिटेल सांगितले ना. ते पण नाहीयेत. कठीण आहे. ठीक आहे मॅडम. तर मग मी उद्या येतो. ओके. तर मग ते 10,000 रुपये पेमेंट कॅशमध्ये द्याल मॅम. फोन हां, पे, ठीक आहे. जीपे आम्ही जर घेत हे नाही ओके मॅम. असतील तर तुम्हाला कॅशच देईल. ओके. उद्या मी ॲग्रीमेंट घेऊन येतो मग. ठीक आहे. थँक्यू. मी येतो. थँक्यू. हां, 10,000 द्यावं लागेल. रेंट प्रत्येक महिन्यात 90,000 येईल असं म्हणत होता. फायदा आहे. अहो ऐका, आ? सकाळी आपल्याकडे एक माणूस आला होता.
म्हणत होता की आपलं टेरेस रिकामं आहे ना, तर हो. तिथे एक सेलफोन टॉवर लावायचंय. रेंट आपल्याला 90,000 देणार म्हणाला. प्रोसेसिंग फी मागितली असेल. ते तुम्हाला कसं माहिती? या आधी अगं, पण आला होता का? मागच्या आठवड्यात रामू सरांच्या घरी येऊन सुद्धा एक जण 9,000 घेऊन गायब झाला होता. अरे बापरे, फ्रॉड आहे का तो? अरे हो ग, देवा. खूप मोठा फ्रॉड आहे. म्हणत होता की उद्या पुन्हा येईल. 10,000 कॅश रेडी ठेवायला सांगितलं होतं. ठीक आहे, उद्या जर तो आला ना, फीस पण नाही द्यायची आणि डॉक्युमेंटची झेरॉक्स